हाय हॅलो नमस्कार. मी अमृता. आपल्या अमृता वारी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आमच्या घरी एक मोठं लट पार्सल आलेले, तर मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं काहीतरी नवरा मागवणार आहे. आणि बघून मी सुद्धा शॉक झाले की एवढं मोठं काय मागवले. तर अंदाज आहे मला काय असावं, कारण काही एक वस्तू घ्यायचा विचार चालू होता आमचा. आणि आम्ही म्हणत होते की आपण ऑनलाईन बघू, ऑफलाईन पण जाऊन बघू, असं चालू होतं. आणि त्यांनी मागूनच टाकलं वाटतं तर सकाळी सकाळी घेऊन आलेले ते. आणि ते एवढं मोठं आणि एवढं जड आहे ना की मला सुद्धा घरात घेता येत नाही एकटीला. ते येतील तेव्हाच ते काम होईल. तर आता ही बहुतेक ही सीडी आहे, म्हणजे सीडीच असावी, कारण हे आमचं सीडीच घ्यायचं चालू होतं आणि त्या शेपमध्ये आहे तरी सीडीच असावी. आता हे मी ओपन करून दाखवलं असतं पण मला एकटीला उचलत नाही. बघू, मुलं शाळेतून आल्यानंतर आरूला घेऊन आतमध्ये घेईल याला. आणि आलेले हे. तर आता दुपारच्या वेळी जेवणाच्या टायमाला गरम गरम एक बाजरीची भाकरी करून घेतलेली, कारण वजन कमी करायचे तर भाकरीच खाल्लेलं चांगलं म्हणून ठरवले. आता 2 टाइम भाकरीच खाणार म्हणून. आणि मकाची कणसं सुद्धा बॉईल करायला ठेवलेली तिथं. असं काहीतरी खाल्लं तर थोडी कमी फॅट जातं बुवा, म्हणून मग असा प्रयत्न चालू आहे. आता थोडं थोडं करूनच होतं, एकदम काय आपल्याच्याने होणार नाही. आणि आता मुलांची यायची तयारीच आहे. तर आता सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या महिन्यात आम्ही सोलर लावलं. तर सोलर लावलं तेव्हा आम्हाला एवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या. आम्हाला वाटलं चला सोलर लावलं की मस्त आता एसी टीव्ही फॅन रात्र दिवस चालले तरी काही बिल येणार नाही तेवढं जास्त, कारण आता स्मार्ट मीटर लागलेले होते एवढ्यात. आणि म्हणून आम्ही सोलर लावून घेतले. पण सोलर लावल्यावर पण त्याचं एवढं टेन्शन असतं, त्याला एवढं मेंटेन ठेवायचं असतं, एवढी काळजी घ्यायची असती. परत अजून आपल्याला एवढे पैसे त्यातमध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात, काय काय घ्यावं लागतं हे सगळं अजिबात आम्हाला माहिती नव्हतं. आणि नंतर जसं सोलरचं सामान घरात येऊन पडलं, नंतर येऊन सोलर उभं राहिलं, तेव्हा मग त्यांनी हळूहळू आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला याला क्लीन करावं लागणार आहे, रोजच्या रोज तुम्ही याला साफ कराल तर ते चार्जिंग व्यवस्थित होईल वगैरे. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला नंतर माहिती झाल्या. आणि अगोदरच आम्ही सोलर लावताना त्याचा बेस जो आहे ना तो खूप मोठा लावला, त्याच्यामुळे ते आम्हाला जास्त म्हणजे 1 लाखापेक्षा वरती गेलं ते. आणि त्याच्यामुळं तो पण खर्च वेगळा झाला. आणि परत नंतर मागून आम्हाला एवढं सगळं लागतं असं वाटलं नाही. आम्हाला वाटलं मस्त उंच होईल. ग्रँडोचा सोलर खूप उंच लागला तो. आणि उंच लागल्यामुळे त्याला क्लीन करायला खूप अवघड जाते. त्याच्यामुळे आता ती सीडी मागवली. आता सीडीवर चढून रोज सोलर क्लीन करायचा. आणि सीडीवर चढून बकेटमध्ये पाणी घेऊन वरती चढायचं, परत ते मारायचं. असं खूप म्हणजे खूप क्रिटिकल आहे सगळ्या गोष्टी. जेव्हा प्रत्यक्षात करायला जातो ना तेव्हा कळतात सगळ्या गोष्टी, असं झालेले. आणि आता ते साफ करण्यासाठी आम्ही सीडी तर मागून घेतली, पण जमतं की नाही ते बघू आता, त्याच्यावरून पण काय होतं. त्याच्यानंतर तो जो प्रेशरचा पाईप जर घ्यायचा म्हणलं, आणि ते ऑलरेडी जे क्लीनर असतं सोलर क्लीनर ते बसवायला 20,000 खर्च येतोय. ते बसून पण त्याला मेंटेनन्स खूप असतं, ते बिघडतं म्हणे. त्यातली त्यात आमच्या इकडचं पाण्यामध्ये खूप क्षार आहे, खारं पाणी. त्याच्यामुळे त्याला पण परत मेंटेनन्स सारखं सारखं नीटनीटकं त्याला पण करून घ्या वगैरे, असं सगळं आहे. आणि आता पाणी टाकून पण ते क्लीन होत नाही, त्याला ब्रश पण असतो. ब्रश पण आम्ही जाऊन दुकानात पण जाऊन बघून आलो, ऑनलाईन पण बघितला. तर तो पण 3,000 2600 म्हणजे 2500च्या पुढं ब्रश येतो. पाईपवाला घ्यायचं म्हणलं तर 8,000 ते म्हणजे 7,000चा मोठा असा लांब पाईप आहे, कारण खूप मोठा सोलर झालेला आहे. असं सगळं आहे. तर त्याच्यामुळे आता ही सीडी मागवली, त्याच्यावर चढून बघू जमतं की नाही जमतं. आता सीडी पण कशी आलेली माहित नाही. मी यांना सांगत होते ऑनलाईन नको घ्यायला आपण, कारण ते ऑनलाईन कसं राहतं ना, मजबूत आहे का नाही ते आपल्याला कळत नाही. मजबूत असायला पाहिजे जरा, म्हणून मला असं वाटत होतं की दुकानात जाऊन बघूया आपण, जर मजबूत चांगली भेटली तर. पण जशी ऑनलाईन मध्ये दाखवत होते तशी क्वालिटी आम्हाला दुकानामध्ये नाही भेटली, म्हणून मग ऑनलाईनच मागवून घेतला. तर ॲमेझॉनवरून मागवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याची क्वालिटी पण ओपन करून दाखवते थोड्या वेळात तुम्हाला. तर असं सगळ्या गोष्टी असतात, करायला जातो एक आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा असा खर्च असतो. आपल्याला वाटतं तेवढं पण सोपं नाही. जसं की आपल्याला 4 व्हीलर घ्यायची खूप मज्जा वाटते, भारी, आता गाडीत बसून फिरायला वगैरे. नंतर त्याचं इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, पेट्रोल, कुठं कवर, तिला साफसूफ करा, धुवा ठेवा, एवढं सगळं म्हणजे खूप. त्याच्यामुळं साधी राहणीमान नेहमी चांगली असते, की सिंपल माणसाने राहावं. जास्त काही शॉक करायला जाऊ नये, ते खूप महागात पडतात, मला तरी असं वाटते. चला मग आता मुलं शाळेतून येतीलच. मकाची कणसं बॉईल केलेले आहेत, माझ्यापुरती एक भाकरी
हां 3 4 5 6 7 हा 7 स्टेप लॅडर अशा बघ बंपर सारखं आहे. तर आम्ही जी दुकानात बघितली होती ना सीडी त्यातमध्ये ही फरक असा होता की ही तर हे दिसते ना हे प्लास्टिकचं मटेरियल आहे आणि असं फायबर आहे, म्हणजे ते नाही का घसरून पडू नये म्हणून लावलेले, हा फरक होता. जो आम्ही दुकानात जाऊन बघितला होता त्याच्यावर असं नव्हतं, ते प्लेन होतं असं, त्याच्यावरनं घसरायची शक्यता होती, याच्यावरनं घसरायची भीती नाही राहणार पाय, म्हणून आम्हाला ही आवडली आणि म्हणून आम्ही ऑनलाईन घेतली. तर हा फरक असल्यामुळं आम्ही त्यामुळे थोडंसं असं दिसते, हा फरक असल्यामुळं आम्ही ही सीडी ऑनलाईनच घेतली, ऑफलाईन नाही घेतली. दुकानामध्ये अशी आम्हाला भेटली नाही आणि याच्यावर अशी लायनिंग आहे, त्याच्यामुळे ही घसरणार नाही अजिबात, पाय घसरायची भीती नाही, टेन्शन नाही आणि याला कोटिंग पण आहे, खाली पण तसंच आहे, घसरणार नाही, म्हणून ही सीडी आवडली. तर सीडीची क्वालिटी एकदम भारी आहे, वजन पण मजबूत आहे आणि चांगली आहे. 150 किलो कॅपॅसिटी आहे या सीडीची, वजन 150 किलो उचलू शकते ती. आणि ह्यांनी चेक करताय 7 दिवसाची रिटर्न पॉलिसी, म्हणजे तुटली बिटली तर आपण रिटर्न करून टाकू, आधी चेक करून घेऊया म्हणून त्याच्यावर चढवून उड्या मारून सगळं करून बघितलं. पण सीडी चांगली आहे, दिसायला दिसली ती हलकी फुलकी वाटली जरा, पण एकदम चांगली, काही वाकली बिकली अजिबात नाही. तर चला मग सीडी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.